नमस्कार मित्रांनो, मी दीपक साठोटे, बहुजन शक्ती न्यूज प्रतिनिधी कोपरगाव. मी आता आलोय कोपरगाव येथील गोदावरी नदी पात्रात. आपण बघू शकता आता एक कठडे तुटून 3-4 महिने झाले तरी नगरपालिका याच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही. परत आपण इकडे येऊ शकता. इथं बी कठडे तुटलेले, तिथं बी पुढे कठडे तुटलेले पाहू शकता आपण. बॅक साइडला बी बघू शकता आपण. हे बा, आता मोटरसायकलीवर रात्री हे जा करणारे त्यांना जर एका कठड्यांचा अंदाज नाही आला तर डायरेक्ट नदीमध्ये पडण्याची शक्यता आहे, दुखापत होण्याची शक्यता आहे. तर त्याला जबाबदार कोण राहणार? इथं आता शाळेचे विद्यार्थी ये जा करतात पायी पायी, गाडी मोटरसायकलवर बी येतात, इथं असे 4 व्हीलर बी जातात. आता त्यांना जर अंदाज आला नाही या जागेचा, इथं तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यताही झालेली आहे. कारण हे पहा तुम्ही, हे पूर्णच्या पूर्ण तुटलेले पूर्ण. हे काय आता हे पहा, इथं लाकडाने फक्त बांधकाम केलेलं आहे यांनी. आपण बघू शकता फक्त लाकडाने इथं आहे ना बांधलेलं आहे. पुढं बघू शकता, पुढं कॉर्नरला लाकूड. आता एखादी मोटरसायकल आली तर घुसून जाईल आणि डायरेक्ट माणूस खालतीच, त्याला अंदाज नाही आला. आणि इथं तर काही कठडे बी नाहीये. आता हे पूर्ण तुटलेलं आहे, आपण बघू शकता. आता हे गाड्या येऊ इथं सपोर्ट काहीच नाही. इथं पूर्ण पहा तुम्ही, इथं तर सपोर्ट काहीच नाही. इथं मागचे 2-3 महिने झाले तेव्हा 2 मुलं मोटरसायकलवरून बाईकवरून अंदाज न आल्याने डायरेक्ट इथं पडले होते. तर एक जण जागीच मृत पावलेलं होतं. तर नगरपालिकेने प्रशासनाने लवकरात लवकर हे कठाड्यांचे काम करावे. आता हे बा आपण बघू शकता, इथं ट्रॅफिक बी खूप होती, त्याच्यामुळे ते एखादी गाडी इकडं तिकडं सरकली तर इथं पडण्याचा अंदाज आहे. फक्त इथं बॅरिकेडिंग लावलेली पोलिसांची. त्यांना माहिती